अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात आमदार अमोल मिटकर यांनी काही प्रश्न उपस्थित केले आणि स्वतः आमदार अमोल मिटकर आपल्यासोबत आहेत. साहेब, जे प्रश्न तुम्ही उपस्थित केले आहेत, तुमच्या मनात काय शंका आहे नेमकं? हे बघा, मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे आणि लाखो चाहते जे अजितदादा जे आहेत त्या चाहत्यांमधला एक आहे. इतक्या मोठ्या माणसाचं असं जाणं हे मनाला हलवून सोडणार आहे. आज 4 दिवस झाले महाराष्ट्र अजूनही हळहळतोय आणि मी कालपासून पाहतोय की पहिल्या दिवशी बातमी चालली टी व्हीवर की 6 लोक विमान प्रवासामध्ये होते. नंतर मृतदेह जे सापडले ते 5 लोकांचे सापडले. तिथे थोडीशी शंका मला जाणवली. आता झालं असं की 2-3 दिवस तुम्ही दाखवलं की मी त्या सदम्यामध्ये अजूनही आहे. दादा गेल्याचा धक्का हा मी अजूनही त्या धक्क्यातून बाहेर पडलो नाही. काल मी राजभवनला शपथविधी सोहळ्यासाठी गेलो होतो. तत्पूर्वी मी देवगिरीला पण जाऊन आलो. त्याच्यानंतर तिथं जे काही लोकं होती त्यांच्यातल्या चर्चा मी ऐकल्या की साधारणपणे माळरानावर जर कागदं पडलेली आहेत बारामतीच्या, तर कागद जळलेल्या अवस्थेत का नाही? 6 लोकं आले तर 5 लोकांच्या डेड बॉड्या कशा सापडल्या? आज मी सोलवट साहेबांकडून माहिती घेतली. त्याच्यामध्ये 2 कॅप्टन, 1 कॅप्टन, 1 को कॅप्टन आणि 3 पॅसेंजर. त्याच्यामध्ये आदरणीय दादा, विदीप जाधव आणि ती माळी असे 3 आणि 2 5 लोकं होते असं समजलं. पण पहिल्या दिवशी बातमी जी दाखवली गेली ती 6 लोकांची दाखवली गेली. बीजीसी न्यूजनी ती बातमी दाखवली. बीजीसी यानं म्हटलं होतं ते. येस. आता तिथल्या ड्रायव्हरची पायलटची हिस्ट्री ही तो ड्रिंकर होता. त्याच्यानंतर 2 ते म्हणतात की आम्ही पायलटमध्ये दोघंजणं काही ट्रॅफिकमध्ये अडले. नंतर काही लोकं मग ते 2 पायलट बदलले गेले. दुसरं असं महत्त्वाचं आहे की ज्यावेळेस राऊरकेलामध्ये विमान अपघात झाला ओडिसाच्या, त्यावेळेस विमान वेळी विमानाचा स्फोट झालेला नाही. ते विमान असं लँड होताना दिसते पण ते पडलेलं दिसते. ओडिसा के राऊरकेला में विमान हादसा, 9 सीटर विमान क्रॅश. आता 9 सीटर विमान क्रॅश झाल्यावर तिथं कुठं स्फोटाचे धूर दिसत नाहीत. पण जिथं अजितदादाच्या विमानाने सीसीटीव्ही घेताना म्हणजे ते पलटी घेताना दिसतंय. ते पडल्यानंतर काही वेळानंतर मग त्याचे 5 ते 6 वेळ त्याचा स्फोट होणं आणि त्याच्यानंतर अजितदादाची तिथं बॉडी न सापडणं. आता घड्याळ पहिल्या दिवशी काय दाखवलं गेलं मीडियामध्ये की त्या घड्याळावरून ओळख पटली. घड्याळच कुठं गायब आहे? ती घड्याळ कुठे आहे मला सांगा बरं, कुठे आहे ती घड्याळ? त्याच्यामुळे ह्या सगळ्या शंका कुशंका याला थोडंसं मला असं वाटतं ह्या महाराष्ट्राच्या मनातल्या आहेत. हे विचारणं काही गैर नाही आहे. याचं कुठलं मी राजकारण करत नाही आहे. माझ्या मनातल्या ज्या शंका आहेत त्या शंका मी मांडल्या आणि त्यामध्ये पायलट का बदलल्या गेले ही माझी पहिली शंका. मूळ पायलट जे होते त्यांना उशीर यायला का झाला ही दुसरी शंका. पहिल्या दिवशीचा दादांचा दौरा हा दुपारी 2 नंतर होता. त्यानंतर त्यांनी पक्षातल्या लोकांना भेटीसाठी वेळ राखीव ठेवला होता. मग 1 सेकंदही शांत न राहणारे दादा रात्री 10 वाजेपर्यंत त्यात कोण दादांना भेटलं. दुसऱ्या दिवशी म्हणजे त्या दिवशी दादा ताफा घेऊन सरळ पुण्याला जाणार होते. पुण्यावरून बारामतीला त्यांच्या ड्रायव्हरने पण सांगितलेलं आहे काकांनी. त्याच्यानंतर ते अचानकपणे विमानात जायला कोणी सांगितलं, कशा सभा दुसऱ्या दिवशी कोणी घेतल्या, हे सगळं गुपित रहस्य आहे. म्हणजे जसं नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या बाबतीतलं रहस्य आहे तसंच काहीसं रहस्य अजितदादांच्या या विमान दुर्घटनेचं आहे. ते रहस्य काय आहे, खरं खोटं काय, हे जनतेच्या समोर आलं पाहिजे. कारण दादा गेल्यानं अख्खा महाराष्ट्र 5वा दिवस आहे साहेब, हळहळतोय आजही. मग पत्रकार क्षेत्र असेल, राजकीय क्षेत्र असेल, कला क्षेत्र असेल, क्रीडा क्षेत्र असेल, आजही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्या धक्क्यातून सावरलेले नाहीत. त्यांनी त्यांच्या जिल्हा परिषदेच्या प्रचाराचे सर्व दौरे रद्द केलेले आहेत. स्वतः एकनाथराव शिंदे साहेब मोठा भाऊ गेला म्हणून गैरवरत आहेत. अशी लोकं आज शॉकमध्ये आहेत. त्याच्यामुळे माझी भावना म्हणून मी मांडली आणि त्यात आता वेगळे ट्विस्ट येतात. विमान नादुरुस्त होतं, जुनं होतं. एवढा मोठा माणूस काय आज दादा प्रवास नाहीत करत ना. पण संजय राऊतांनी पहिल्यांदा पत्रकार परिषद घेतली त्यावेळेस मला असं वाटतं की ते मूर्खपणा करतात. पण हळूहळू 4-5 दिवसानंतर बऱ्याच काही गोष्टी थोड्याशा शंकेची पाल चुकते. म्हणून मी ती भीती व्यक्त केली. त्याची मला वाटते चौकशी पण मुख्यमंत्र्यांनी तिकडे सीआयडी लागली आहे, तिकडे CID केंद्रीय विमान मंत्रालय करतं. हां, तर ते दोन्ही चौकशी अंती स्पष्ट काय होईल ते होईल. पण तत्पूर्वी मी स्वतः माझा प्रयत्न असा आहे की आता अधिवेशन चालू आहे केंद्र सरकारचं. त्यात माननीय केंद्रीय गृहमंत्री अमित शहाजी, प्रधानमंत्री मोदीजी यांची भेट मला घेता येते. कारण मी महाराष्ट्र विधिमंडळाचा सदस्य आहे, तसा माझा प्रयत्न आहे. आणि आता आमचं जे बजेटचं अधिवेशन आहे, अर्थसंकल्प आहे, त्यात माननीय मुख्यमंत्र्यांची पण मी भेट घेणार आहे. आणि अजितदादांच्या विमानाचं नेमकं काय झालं? त्यातलं किती लोकं होती? कशी दादाचं क्रॅश झालं विमान? कागदपत्र अत्यंत उत्तम स्थितीत का सापडतात? हे सगळं जे काही आहे म्हणजे त्यांनी
त्या कॉल दिला नाही म्हणतात, तो कोणता कॉल, मेडिकॉल मेडेकॉल शेवटी त्या पायलटने दिला नाही. ते न देण्याचं कारण काय? आणि फ्युएल पूर्ण होतं. मला वाटते 1400 किलोमीटर फिरेल फ्लाईट, इतकं फ्युएल त्याच्यामध्ये होतं. आणि एकदा जर त्याला लँड होताना ते दिसत नसेल तर तो दुसरी गिरटी, तिसरी गिरटी, इतकंच काय, शेवटी त्याला हे पण सांगितलं गेलं होतं का पुणे एअरपोर्टवर तुम्ही लँड करा, किंवा तिथून सोलापूर एअरपोर्ट जवळ होतं. तसं न होता डायरेक्ट त्यांनी मला ते दिसतंय म्हणून सांगितलं बारामतीच्या तिथल्या सेंटरला, आणि त्यांनी सांगितलं का लँड करा. हे अनुत्तरित करणारे प्रश्न आहेत. त्याच्यामुळे मला याबाबत शंका आहे. दादा, एक छोटा प्रश्न विचार. एक छोटाच प्रश्न विचारतो अगदी, की वहिनीने काल शपथ घेतली. काही लोक त्याच्यावर चर्चा करतायत. तुम्ही कालही बोलला होता त्याच्या संदर्भात. काय कार्यकर्ता म्हणून काय तुम्हाला वाटतंय? मला वाटते चर्चा करणारी लोक जर सकारात्मक चर्चा करत असतील तर त्या गोष्टीला गांभीर्यानंच घेतलं पाहिजे, आणि मूर्खासारखी चर्चा करण्याचा अर्थ नाही. हा निर्णय पक्षहिताच्या दृष्टीनं आणि कार्यकर्त्याच्या भावनेचा होता, जो सुनेत्रा वहिनींनी जड अंतःकरणाने छातीवर दगड ठेवून हा निर्णय घेतलेला आहे. मी स्वतः त्यांना भेटलो, त्या अत्यंत भावनिक होत्या. शपथ घेताना सुद्धा हातापायात गोळे येत होते. अजितदादांचं नाव घेताना डोळ्यात अश्रू होते. त्याच्यामुळे कार्यकर्त्यांच्या भावना, पक्ष एक, संघ एकजूट राहायला पाहिजे, सर्व आमदार एकाच जुटीनं राहिले पाहिजे, म्हणून हा घेतलेला निर्णय आहे. महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात असलेले प्रश्न जे आहेत तेच प्रश्न जे आहे आमदार अमोल मिटकर यांच्या बोलण्यातून आपल्या समोर आले आहेत. या सर्व प्रश्नांची उत्तर सरकार आणि यंत्रणेला द्यावी लागतील. उमेश रोणे, एबीपी माझा, अकोला. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.